बऱ्याच जणांना साधा सोपा मुलतानी मातीचा फेस पॅक सुद्धा बनवायला जमत नाही, कारण की त्यांना माहित नसतं की आपली स्किन जी आहे ती कोणत्या प्रकारची आहे आणि त्यासाठी मुलतानी मातीचा जो पॅक बनवायचा असतो तो कसा बनवायचा। तर ताईंनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपली स्किन कोणत्या प्रकारची आहे आणि त्यानुसार आपण मुलतानी मातीचा पॅक जो आहे तो कसा बनवणार आहोत। तर चला त्या व्हिडिओला सुरुवात करू। नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण। सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। बघा, या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत हे तुमच्या लक्षात आलेलं आहे। बऱ्याच ताई मुलतानी मातीचा पॅक तर लावतात, पण त्यांच्या लक्षात हे येत नसतं की आपली स्किन जी आहे ती कोणत्या प्रकारची आहे आणि त्यानुसार आपल्याला हा जो पॅक आहे तो कोणत्या प्रकारे बनवावा लागतो। तर ताईंनो, खूप छोटासा व्हिडिओ होणार आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जावा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब नसेल केलं, नवीन असाल चॅनलवरती तरी सुद्धा या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून आपली जी भेट आहे ती होत राहील। या माझ्या चॅनलवरती हेअर केअर आणि स्किन केअर संदर्भात व्हिडिओ येत असतात। तर बघा, सगळ्यात अगोदर आपली स्किन कोणत्या प्रकारची आहे हे माहित असणं महत्त्वाचं आहे। तर बऱ्याच ताईंना हे माहित नसतं। बघा, थोडंसं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की आपली स्किन जी आहे ती कोणत्या प्रकारची आहे। दररोज सकाळी उठल्यानंतर तुम्हाला एक काम करायचं आहे, आरशापुढे जायचं आहे आणि आपल्या स्किनचं थोडंसं निरीक्षण करायचं आहे। आपल्या स्किनवरती किंवा आपल्या चेहऱ्यावरती थोडंसं ऑइल वगैरे जमा दिसतंय का, ऑइली दिसतीये का स्किन, हे पाहायचं आहे। जर तुमची स्किन जी आहे ती म्हणजे चेहरा जो आहे तो ऑइली दिसत असेल, चेहऱ्याच्या नाकावरती म्हणा किंवा गालांवरती किंवा डोळ्याच्या बाजूला म्हणजे या भागामध्ये जर तुमच्या चेहऱ्यावरती फेसवरती कुठल्याही भागामध्ये चेहऱ्याच्या जर ऑइल जमा झालेलं तुम्हाला दिसत असेल तर ताईंनो, तुमची जी स्किन आहे ती नॉर्मल भाषेमध्ये आपण म्हणू शकतो की ऑइली स्किन आहे। जर तुमच्या चेहऱ्यावरती ऑइल जमा झालेलं तुम्हाला दिसलं नाही, कोरडी कोरडी रुक्ष त्वचा तुमची दिसली, तर तुम्ही समजायचं की तुमची जी स्किन आहे ती ड्राय आहे। आणि जर तुमच्या चेहऱ्यावरती ना ऑइल जमा झालेला आहे ना स्किन जी आहे ती किंवा चेहरा जो आहे तो ड्राय झालेला आहे, नॉर्मल जर तुमचा चेहरा राहिलेला असेल तर तुम्ही समजायचं की तुमचा जो चेहरा आहे तो ड्राय आहे। हे तुम्ही 4-5 दिवसामध्ये तुमच्या स्किनचा प्रकार म्हणजे तुमच्या फेसचा प्रकार किंवा तुमच्या फेसवरून तुमच्या स्किनचा प्रकार जो आहे तो तुमच्या लक्षात येणार आहे आणि त्यानुसार आपल्याला फेस पॅक बनवायचा असतो। आता समजा माझी जर स्किन नॉर्मल आहे तर मी काय करू शकते, किंवा माझी जर स्किन ऑइली आहे तर मी कशा प्रकारे फेस पॅक जो आहे तो बनवू शकते, आणि जर माझी स्किन ड्राय असेल तर मी कोणत्या प्रकारे फेस पॅक बनवू शकते, तिन्ही प्रकार यामध्ये आपण कव्हर करणार आहोत। खूप साधा सिंपलसा तरीका तुम्हाला मी सांगितलेला आहे। आशा करते तुम्ही 4 ते 5 दिवसामध्ये तुमच्या लक्षात येईल की तुमच्या स्किनचा प्रकार जो आहे तो कोणता आहे। चेहऱ्यावर आपल्याला सगळं काही लक्षात येतं, फक्त 3 ते 4 दिवस कंटिन्यू तुम्हाला निरीक्षण करायचं आहे, बस एवढंच करायचं आहे। जर आता समजा तुमचा जो चेहरा आहे तो ऑइली असेल, चेहऱ्यावरती तेल जमा होत असेल, तर तुम्हाला काय करायचंय, हे जे तेल एक्स्ट्रा येतं यामुळे पिंपल्स वगैरे येत असतात आणि त्यामुळे आपल्याला थोड्या प्रमाणात का होईना हे जे तेल आहे ते कमी करत जायचं असतं। आता असं नाही की चेहऱ्यावरती येणारं नॅचरल ऑइल पूर्णपणे कमी करायचं आहे, अजिबात नाही। एक्स्ट्रा जे येते ते कमी करायचं आहे। त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं बघा, हा जो मुलतानी मातीचा फेस पॅक आहे तो बनवताना यामध्ये आपल्याला दही मिक्स करायचं असतं। बघा, जर तुमच्या चेहऱ्यावरती ऑइल जमा होत असेल तर तुम्हाला कुठल्याही फेस पॅक मध्ये दही शक्यतो मिक्स करायचं आहे। नाही म्हटलं तर मुलतानी मातीचा जर फेस पॅक आपल्याला बनवायचा असेल तर यामध्ये आपल्याला दही हे मिक्स करायचंच आहे। जर समजा तुमची जी स्किन आहे ती ड्राय आहे तर तुम्हाला काय मिक्स करायचं आहे, तर या फेस पॅक मध्ये तुम्हाला दूध मिक्स करायचं आहे, तेही कच्चं, म्हणजे उकळलेलं किंवा गरम केलेलं दूध नाही, कच्चं दूध यामध्ये मिक्स करायचं आहे या फेस पॅक मध्ये। जर समजा तुमची जी स्किन आहे ती नॉर्मल आहे तर तुम्ही काय करू शकता, कधी दही मिक्स करा, कधी दूध मिक्स करा, कधी रोज वॉटर मिक्स करा, कसंही केलं तरी चालतं, पण कंटिन्यू एकच ठेवायचं नाही। दही मिक्स करताय तर कंटिन्यू तुम्ही दहीच मिक्स करत राहायचं नाहीये। तर एखाद्या वेळेस तुम्ही दही मिक्स केलं या फेस पॅक मध्ये तर दुसऱ्या वेळेस काय करायचं, दूध मिक्स करायचं आहे। आणि हा फेस पॅक कसा बनवायचा हे पुढे आपण पाहणार आहोत। तर बघा, नॉर्मल लक्षात आलं की तुमच्या स्किनचा प्रकार कोणता आहे आणि त्यानुसार आपल्याला कोणत्या यामध्ये वस्तू मिक्स करायच्या आहेत। तर एकदम सिंपलचा फेस पॅक मी बनवून तुमच्याशी शेअर करणार आहे। बघा, आता एक बाउल घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला काय घालायचंय, सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे, इन्ग्रेडियंट जो आहे तो आहे मुलतानी माती। आपण मुलतानी मातीचाच
इथं फेस पॅक बनवतोय, त्यासाठी आपल्याला मुलतानी माती ही लागणारीच आहे। आता मुलतानी माती कोणती घेतलेली आहे किंवा बाकीच्या वस्तू कोणत्या घेतलेल्या आहेत सगळं काही टॅग केलेलं आहे खाली, तुम्ही चेक करू शकता आणि तिथं जाऊन तुम्ही ऑफर मध्ये या सगळ्या वस्तू ज्या आहेत ते खरेदी करू शकता। तर मुलतानी माती घेतलेली आहे बघा, आणि त्यानंतर इथं साधारणतः अर्धा चमचा पुरेसा आहे आपल्याला। पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा मी काय करते, मुलतानी माती घेते। इथं चमचा आहे, मला अंदाज येतोय, कदाचित दिसत नाहीये, तर हे बघा अर्धा चमचा मी मुलतानी माती घेतलेली आहे। त्यानंतर परत काय घ्यायचं आपल्याला, परत अर्धा चमचा आपल्याला चंदन पावडर घ्यायची आहे। चंदन पावडर कोणती घेतली काय घेतली सगळं डिटेल देईल, किंवा जे पण प्रोडक्ट्स मला चांगले वाटतात ते टॅग करेन मी, तुम्ही तिथं जाऊन खरेदी करू शकता। व्हिडिओच्या खाली जिथं तुम्हाला प्रोडक्ट म्हणून लिहिलेलं दिसतंय तिथं त्याला तुम्हाला क्लिक करायचं आणि तुम्ही डायरेक्ट त्या लिंक पर्यंत पोहोचू शकता, जेणेकरून तुम्हाला ऑफर मध्ये या सर्व वस्तू ज्या आहेत त्या मिळतील। बघा इथं मी काय घेतलं आता, चंदन पावडर, म्हणजेच काय तर अर्धा चमचा आपल्याला काय घ्यायचंय, मुलतानी माती आणि अर्धा चमचा चंदन पावडर घ्यायची। खूप नॉर्मलचा पॅक बनवतोय, त्यामुळे खूप जास्त तामझाम करायची गरज नाहीये। फक्त लक्षात ठेवायचंय की आपला स्किनचा प्रकार कोणता आहे आणि त्यानुसार हा फेस पॅक बनवतोय। तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगितलं की ऑइली स्किन असेल तर यामध्ये काय मिक्स करायचंय, दही। जर तुमची स्किन ड्राय असेल तर यामध्ये कच्चं दूध मिक्स करायचंय, आणि तुमची स्किन जर नॉर्मल असेल तर तुम्ही दही एखाद वेळेस, दही एखाद वेळेस दूध, आणि एखाद वेळेस रोज वॉटर करायचं आहे। आता माझी स्किन तुम्हाला माहित आहे, पूर्वीपासून मी सांगत आले की नॉर्मल आहे, आणि त्यामुळे मी काय करते, रोज वॉटर यामध्ये मिक्स करते। पण कंटिन्यू रोज वॉटरच ठेवणार नाही, अधूनमधून मी दही सुद्धा मिक्स करते, अधूनमधून दूध सुद्धा मिक्स करते। साधारणतः 1 चमचा यामध्ये आपल्याला काय घालायचंय, रोज वॉटर घालायचे। त्यानंतर हे मिक्स करायचंय। या फेस पॅक मुळे तुमचा चेहरा जो आहे तो उजळ तर होतोच, शिवाय खूप जास्त डार्क डाग असतील तुमच्या चेहऱ्यावरती आणि खूप जास्त पिंपल येत असतील ते सुद्धा कमी होतात। तर फक्त काय करायचं, त्याला मिक्स करायचंय, आणखीन थोडंसं यामध्ये रोज वॉटर घालायचंय। संपत आलेलं आहे सगळं, म्हणजे बघा वापर किती झाला असेल याचा। या फेस पॅक साठी आपल्याला साधारणतः 15 ते 20 मिनिट लागतात, खूप जास्त वेळ लागत नाही। त्यामध्ये आपला हा फेस पॅक जो आहे तो रेडी होतो। आणि हो, महत्वाची गोष्ट म्हणजे हा फेस पॅक तुम्ही 8 दिवसासाठी, 15 दिवसासाठी, महिन्यासाठी सुद्धा बनवून ठेवू शकता। बघा परत थोडंसं रोज वॉटर घातलेलं आहे, मिक्स करायचंय। मी मिक्स करते व्यवस्थित। तर अशा पद्धतीने आपला हा जो फेस पॅक आहे रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता या पद्धतीनं तयार आहे। आता काय करायचं आपल्याला, धुतलेल्या चेहऱ्यावरती हा फेस पॅक जो आहे तो लावायचा आहे। मी चेहरा धुवून घेतलेला आहे, आता काय करणार आहे, फटाफट हा फेस पॅक लावून घेणार आहे। आणि त्यानंतर काय करायचंय ते पण पुढे सांगते, फक्त काय करायचं आता लावून घ्यायचं फेस पॅक। तर फेस पॅक जो आहे तो लावून घेतलेला आहे। फक्त आणि फक्त आपल्याला काय करायचं आहे, 10 मिनिट वेट करायचं आहे। 10 मिनिट वाट पाहिजे। हा जो फेस पॅक आहे सुकेल 10 मिनिटांमध्ये, आणि त्यानंतर आपल्याला फेस वॉश करायचा आहे, किंवा तुम्ही कपड्याने सुद्धा पुसून घेऊ शकता, पण थंड पाण्याने धुतलेलं बरं। तर त्यासाठी आता फक्त आणि फक्त आपल्याला 10 मिनिट द्यायचे आहेत। 10 मिनिटांनंतर चेहरा धुतल्यानंतर काय करायचं ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठी व्हिडिओ इथं स्किप करायचं नाहीये, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। आता फक्त आपल्याला 10 मिनिट द्यायचे आहेत। तर 10 मिनिटांनंतर आपल्याला काय करायचंय, थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे। तर मी चेहरा अगोदर धुवून क्लीन करून येते। तर आता चेहरा धुवून झालेला आहे आणि हलकासा कोरडा सुद्धा केला,
पण आता बघा यानंतर काय करायचं, आपल्याला चेहरा असा सोडायचा नाहीये। हा पॅक जो आहे तो शक्यतो तुम्ही रात्री लावण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर झोपताना धुतल्यानंतर चेहरा धुतल्यानंतर चेहरा कधीच असा सोडायचा नाही। बघा आता आम्हाला त्यावेळेस आमच्या वेळेस आम्ही जेव्हा टीनेज मध्ये होतो तेव्हा आम्हाला युट्यूब वगैरे माहित नव्हतं किंवा युट्यूब नव्हतंच तेव्हा एवढं, आणि असलं तरी नंतरच्या काळामध्ये युट्यूब आलं, पण तोपर्यंत आमच्याकडे मोबाईल वगैरे नसल्यामुळं आम्हाला इतकी माहिती नसल्यामुळं आम्ही रात्री काय करायचं, मी तरी शक्यतो काय करायची की चेहरा धुवून झोपायची, म्हणजे फ्रेश वाटायचं म्हणून धुवून झोपायची। पण तसं अजिबात करायचं नाही। तुमचं वय कितीही असेल तुम्ही अजिबात चेहरा धुवून असं झोपायचं नाही। यामुळे होतं काय की चेहऱ्यामध्ये जे नॅचरल ऑइल असतं ते कमी होतं आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या ज्या आहेत त्या लवकर पडायला सुरुवात होते। त्यामुळे जेव्हा पण तुम्ही चेहरा धुता फेस वॉश करता त्यानंतर लगेच तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं असतं। आता इथं तुम्ही कोणतंही मॉइश्चरायझर घ्या किंवा जर मॉइश्चरायझर तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला लावायचं नसेल तर तुम्ही काय यूज करू शकता, ॲलोवेरा जेल सुद्धा यूज करू शकता। नाही म्हटलं तर खोबऱ्याचं तेल सुद्धा थोडंसं, जर तुमची स्किन ड्राय असेल तर खोबऱ्याचं तेल सुद्धा तुम्ही लावू शकता, पण चेहरा असा सोडायचा नाही। आता आपण फेस पॅक लावलेला आहे, आता तर अजिबात सोडायचं नाही। तर आता मी जे पण मॉइश्चरायझर लावते ते तुम्हाला म्हणजे सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या टॅग केलेल्या आहेत, तुम्ही घेऊ शकता। त्याबद्दल मी डिटेल काही माहिती सांगणार नाहीये। जे पण मला मॉइश्चरायझर चांगले वाटतात किंवा जे पण फेस ऑइल, ज्यांची स्किन खूप जास्त ड्राय आहे त्यांनी मॉइश्चरायझर लावण्यापेक्षा फेस ऑइल लावावेत, आणि जे पण फेस ऑइल चांगले आहेत ते टॅग केलेले आहेत। तुम्ही तिथे लावते ते जर तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये किंवा टॅग केलेलं आहे व्हिडिओच्या खाली, जिथं प्रोडक्ट दिसतंय तिथं तुम्हाला काय करायचंय क्लिक करायचं आणि हे मॉइश्चरायझर खरेदी करू शकता। तर हे लॅक्मेचं आहे। थोडंसं मॉइश्चरायझर घेतलं आणि हलकासा मसाज द्यायचा आहे। आता हे जे मॉइश्चरायझर आहे हे नॉर्मल स्किन साठीच आहे, त्यामुळे मी हे लावते। जर बघा व्यवस्थित आता हे मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर हलक्या बोटांनी मसाज द्यायचा आहे, बस बोटांनी द्यायचा, जोर वगैरे लावायचं नाहीये। जेव्हा मी फेस पॅक लावला तेव्हा लक्षात ठेवायचं, बघायचं, निरीक्षण करायचं, जेव्हा मी फेस पॅक लावला तेव्हा डोळ्याच्या आजूबाजूला अजिबात लावला नाही, या भागामध्ये। आणि आता मॉइश्चरायझर मात्र मी पूर्ण चेहऱ्याला आणि डोळ्याच्या आजूबाजूला सुद्धा लावते, हे पण लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे। तर हलक्या बोटाने थोडासा मसाज दिला आणि आता तुम्ही आरामशीर झोपू शकता आणि सकाळी जे पण रुटीन असतं तुमचं स्किन केअरचं ते फॉलो करू शकता। बस एवढंच करायचंय, रोज रात्री हे नक्की फॉलो करा एवढं। आता बघा हा जो फेस पॅक आहे कोणी लावावा, तर ज्यांना पण पिंपल्स येतात, ज्यांच्या पण चेहऱ्यावरती डाग आहे, ज्यांचा पण चेहरा डल आहे, त्यांनी सगळ्यांनी हा फेस पॅक लावू शकता। आणि ज्यांच्या स्किनवरती खूप जास्त म्हणजे चेहऱ्यावरती खूप जास्त पिंपल्स आहेत त्यांनी तर नक्की वापरावा। टीनेज मुली ज्या असतात त्यांनी नक्की वापरावा, मुलं सुद्धा वापरू शकतात। आणि हे फॉलो करायचंय, रात्री झोपताना हा लावायचा आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावायचा आहे। आता हे आठवड्यातून किती वेळा, जर तुमच्या चेहऱ्यावरती खूप जास्त डाग असतील तर एक आठवडा तुम्हाला कंटिन्यू रोज लावायचा आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये एक दिवसाआड लावायचा आहे आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये 2 दिवसानंतर लावायचे। तुमचे पिंपल्स कायमचे गायब झालेले तुम्हाला दिसणार आहेत। तर आशा करते ताईंनो तुम्ही हे नक्की फॉलो कराल आणि जर या व्हिडिओची कोणाला गरज असेल त्यांच्याशी नक्की शेअर करा। ज्या पण टीनेज मुली आहेत त्यांच्याशी, मुलांशी नक्की शेअर करा, ज्यामुळे त्यांना सुद्धा हा फायदा होईल। तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर ताईंनो व्हिडिओला लाईक नक्की करत जा। कमेंट बॉक्स जो आहे तो तुमच्यासाठी असतो, या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा काय वाटलं किंवा काय सुधारणा हवी आहे किंवा कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे हे सगळं काही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून माझ्यापर्यंत पोहोचवू शकता। तर अशा करते कमेंट नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करा। तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।